श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चैत्र नवरात्रला प्रारंभ चालू आहे. तर आपल्याला कुलदेवतेच्या सेवा पण चालू आहे आपल्या घरात. तर आपल्याला सेवा तर चालूच आहे, पण आपल्याला देवघरामध्ये मंगल कलशाची पण स्थापना करायची आहे. तर मंगल कलशाची स्थापना कशी करायची? तर बघा, आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. तुम्ही तो तांब्या म्हणजे कोणताही धातूचा घेऊ शकतात, पितळीचा, तांब्याचा, म्हणजे याचा चांदीचा पण घेऊ शकतात. आता बाजारात नवीन नवीन आलेत, व्हरायटी आलेली आहे, तर तुम्ही तोही घेऊ शकतात. आणि बघा, जो आपल्या घरात अवेलेबल असेल तोच तुम्ही तांब्या कलश स्थापना मंगल कशासाठी तुम्ही घेऊ शकतात. तर सर्वप्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचे. एक डिशमध्ये घ्या किंवा डिशमध्ये पसरट डिश असते ना, त्याच्यामध्ये घ्या तांदूळ आणि वर्तुळाकार काढा. आणि कमलअष्टक काढता येत असेल कमलअष्टक काढा, आणि स्वस्तिक काढता येत असेल तर स्वस्तिक पण काढू शकता तुम्ही. तांदूळ घेताना सर्वप्रथम आपल्याला हळद कुंकू वाहू घालायचे, आपल्याला व्हायचे. आणि व्हाल्यानंतर तर आपल्याला तांब्या घ्यायचा आहे, कोणत्याही धातूचा घ्या तुम्ही. आणि त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. 2 रेषा काढायला विसरू नका. आणि 5 बोटं असं उमटायची आपल्याला. 1 2 3 4 5 अशी बोटं उमटवून घ्या. हळद कुंकूने आपल्याला उमटायची आहे. आणि पाण्याने भरून घ्यायचा. आणि तो पसरट डिशमध्ये तुम्ही ठेवा. आणि 5 विड्याची पानं असेल ती पण घ्या. विड्याची पानं घेतली ना, तर 1 कॉईन 1 सुपारी टाका. हळद कुंकू वाहून घ्या. आणि फूल टाकायचं असेल तर फूल टाकू पण शकता तुम्ही. आणि षोडोपचारी पूजा करून घ्यायची आहे. आणि नारळ ठेवायचं आहे. नारळ घ्यानंतर आपल्याला षोडोपचारी पूजा करून घ्यायची आहे. आणि कलश स्थापन करताना आपल्याला एक मंत्र म्हणजे देवीचे मंत्र आहेत ते तुम्ही बोलू शकतात. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमा. हा मंत्र तुम्ही बोलू शकता. अतिशय प्रभावी असा मंत्र आहे, तुम्ही बोला. आता चैत्र नवरात्र चालू आहे, तर तुम्ही हा 108 वेळा तुमच्या घरात हा मंत्र झालाच पाहिजे. पण आता आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची, तर तुम्ही हा मंत्र आवर्जून बोला. हा मंत्र तुम्हाला येत नसेल तर नवार्ण मंत्र बोला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जर हा मंत्र पण येत नसेल तर अजून आहेत देवीचे मंत्र स्तोत्र, ते तुम्ही बोला. तुम्हाला जो येत असेल तो तुम्ही बोलू शकता तो मंत्र. पण प्रत्येक घरामध्ये कलशाची स्थापना ही झालीच पाहिजे. आणि हा कलश आपल्याला वर्षभर स्थापन करायचं आहे. तुम्ही याचं पाणी दररोज बदलू शकतात. आणि तुळशीला ते पाणी विसर्जन करू शकतात. तुम्ही 2 दिवसांनी त्याचं पाणी बदलू शकतात. नवीन आपल्याला कळस मांडायचं आहे, पण ह्या नवरात्रमध्ये आपल्याला कलशाची स्थापना करायची. आता या नवरात्रमध्ये बघा, आपल्याला मंगळवार शुक्रवार येत आहे, तर तुम्ही आवर्जून कलशाची स्थापना करा. आणि आज गुरुवार पण आहे, तर गुरुवारी पण शुभ दिवस आहे आपला. स्वामी महाराजांचाच दिवस वार आहे म्हणजे, तर तुम्ही आज पण केला तर अधिक उत्तम राहील तुमचं. पण प्रत्येक घरामध्ये तुम्ही कलशाची स्थापना करा. तुमच्या घरामध्ये करा, पण करा कलशाची स्थापना. बघा, ब्रह्म महेश विष्णूचा वास असतो त्या कलशामध्ये. आणि आपला सर्व म्हणजे आपल्या कुळदेवीचाही वास असतो. तो घरामध्ये सुख समृद्धी, घर आनंदमय राहण्यासाठी, घरात भरभराट राहण्यासाठी आपल्याला मंगल कलशाची स्थापना झालीच पाहिजे. तर बघा, काल होता स्वामी प्रकट दिन. तर स्वामी प्रकट दिनमुळे आपल्या सेवा तर झाल्याच आहेत, पण आपल्याला स्वामींची सेवा अजून म्हणजे करायची आहे. दररोजचे 3-3 अध्याय तुम्ही दररोज आपल्या नित्यसेवा चालू करायच्या आहेत, आणि चालूच असतील. 3-3 पाठ करायचे स्वामींचे. तर ही आपण सेवा आवर्जून करा. आणि आपल्या तर कुलदेवीची सेवा तर तुम्ही नक्कीच करा. मला जेवढी माहिती होती मी तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.
स्वामी प्रकट दिन निमित्त बघा मी अशी पूजा मांडणी केली होती. अभिषेक वगैरे पण केला होता पाण्याने, पण ते शूट करायचं राहिलं माझ्याकडून, बटन ऑफ राहिलं म्हणून दाखवता आलं नाही. आणि पुरणपोळीचा नैवेद्य मी गुढीपाडव्यालाच केला होता, त्याच दिवशी महाराजांना पण दाखवून दिला होता. आणि दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिनच्या दिवशी आपल्या महाराजांना फक्त भाजी चपाती वरण भात एवढंच केलं मी.